की आपण आता ह्या झाडाला आळ केलो होतो मोठ्या मेल भिजवा लागलो तेव्हापासून मग कारण की आता मी चाललोय मित्रांनो ह्या रस्त्यानं घरी. आपण आला कसं आहे रस्ता मोठं पाखरायला पाणी प्यायला. तर मग मित्रांनो इथं आपल्याला आता नुकसान झालेलं आहे. आपण आता आपल्या शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो. इथं 250 का 300. गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की मित्रांनो आज आपण करणार आहे मित्रांनो खूप मोठं पाखरायला पाणी प्यायला इथं जुगाड. म्हणजे की काय काय परेशानी मला इथं होतात आणि काय काय नाही. मित्रांनो आपण जर कोणती गोष्ट करायला गेलो ना त्याला अडथळा येतो. तर कसा येतो कसा नाही ते इथं आपण आता बघणार आहे. तर चला मग भेटूया डायरेक्ट आता शेतात गेल्यावर. तर मग मित्रांनो आपण आता आपल्या शेताजवळ आलेलो आहे. म्हणजे की तुम्ही बघू शकता की आपण आता रस्त्याने इथं आलेलो आहे. आणि रस्ता बघू शकता मित्रांनो आपल्या शेतात जायचा कसा आहे. रस्त्यासारखा जात आहे. आपण खोबड शेतातून जाणं लागते. शेताला काही रस्ता नाही आहे. तर बघा मग आपली नेट सगळी खाली पडून गेलेली आहे. चला मग डायरेक्ट आता भेटूया शेतात गेल्यावर काय काय नुकसान झालं काय काय नाही हे बघण्यासाठी तुम्ही राहा व्हिडिओमध्ये बनेल. तर चला मग जाऊया भेटूया तिथे गेल्यावर. तर मग मित्रांनो इथं आपल्याला आता नुकसान झालेलं आहे. आपण आता आपल्या शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो. इथं 250 का 300 रुपयाचे इथं आपलं नुकसान झालेलं आहे. ते काय झालेलं आहे मित्रांनो आपल्या पाईपाची जी टी होती ती फुटलेली. तर तुम्ही बघू शकता की आता मी मला दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो ही जी टी होती मित्रांनो इथं ही फुटलेली आहे. तर बघू शकता तुम्ही की ही जी नेटाखाली दबेल होती त्याच्यामुळे काही दिसली नाही मित्रांनो काढायला. आणि त्या ट्रॅक्टरवाले एकदमच आलं आणि ते नांगरायच्या टायमातच ते झालं कसं की सामान मला काढायचं टाईमच भेटलं नाही. तुम्ही बघू शकता की इथं पण आपलं हाणायचं राहिलं होतं थोडंफार. ही इथं हाणून घ्यायचं होतं आपल्याला आणि ते कडून बी उलटे हाणायचे होते. तर ते उशीर होऊ लागला तर ते गेलं. मग बघू शकता की आता आपलं जे नेट आहे मित्रांनो ते शिवायचं बाकी हे ताणातून सोडणं बाकी आहे. तर चला मग एकदा पटपट काम करून घेऊया आणि मग जाऊया घरी जाऊन काय करायचं काय नाही हे सगळं इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो. चला पटपट करूया काम आणि मग जाऊया घरी. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे चालू आहे मित्रांनो आपल्या काड्या टाकायचं काम. तर बघू शकता आपण आता इथे काड्या आणून टाकलेले आहेत आणि आपलं काम मित्रांनो आज आपल्याला झाडं पण भिजवायचे आहेत. तुम्ही बघू शकता की किती आता मस्त हिरवेगार झालेत आपले झाडं. याला बघू शकता याला बी मस्त पालोरा आलाय आणि ती तिकडे मित्रांनो त्याला बी मस्त पालोरा आलाय. त्याच्यावर नागर पडला होता त्याच्यावर ते मोल्ड ती जरा पण बरं आहे. हे बघू शकता शेवगा याला एक बी पान नाही आहे. तर चला मग मित्रांनो करूया काम. तुम्हाला दाखवतो मी काय काय होतं काय काय नाही आज दिवसभर. मित्रांनो आता सकाळचा टाईम झालेला आहे मित्रांनो 7 वाजले जातात नेमकेच. तो सूर्योदय भरपूर वर आलेला आहे. चटके लागायला लागले उन्हाचे. पण हे सकाळ जाऊन एवढं काही मानून घेणं चांगलं नसतंय. जर का हे जर मानलं तर मग काम करणंच कठीण होईल. तर चला मग तिकडच्या काड्या इकडे आणून टाकूया एकदा. कमी राहिले आता एवढं नाही आहे. हे मल्चिंग हे आपल्याला नळ्या सगळ्या गोळ्या करायच्यात आणि नंतर बघूया की काय करायचं इथं. चला मग भेटूया तिकडे काड्या आणून गेल्यावर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता चालू आहे आपल्या घरी. कारण की मित्रांनो आपल्याला काहीतरी काम मित्रांनो नेट शिवायचेत म्हणून आज आपल्या सुया काऊन आणायच्यात काय आणायच्या तर नेट कोणती शिवायची काऊन शिवायची किती फाटली हे ते तुम्हाला नंतरच समजेल मित्रांनो. कारण की आता मी चाललोय मित्रांनो ह्या रस्त्यानं घरी. आपण आलतो ह्याच रस्त्यानं मित्रांनो चालले डबल ह्याच रस्त्यानं वापस. टाईम बघू शकता तुम्ही. टाईम कोणासाठीही थांबून राहत नाही आहे. त्याच्यामुळे कोणाला कमी समजू नका. कोण कुठून कसा उठून वर येईन त्याच्यापेक्षा सांगता येत नाही. त्याच्यामुळं म्हणतो की चला मग बघूया आपली जिंदगीची जर्नी कशी होती. तर टोटल व्हिडिओ अपलोडिंग चालू राहणार आहे आणि जिंदगीत कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाते ते आपण इथे पाहणार आहे. तर चला मग मित्रांनो भेटूया रस्त्यानं नाही तर मग डायरेक्ट घरी गेल्यावर. तर मग मित्रांनो आपण घरी आलेलो घरी येऊन आपला आवड आपली झालेली आहे आणि आपलं बघू शकतो तुम्ही आपला गादीपाठी तो नंतर कसा तळून राहिलेला आहे. याच्यामुळे नुकसान होते मित्रांनो दुसरं काहीच नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपण चाललो आहे आता पाखराला पाणी टाकायला. तिकडे आपलं पाखराचं पाणी टाकायचं आहे मित्रांनो. तर चला मग आपण जो पाखराला पाणी टाकायला पटकन. तर मग मित्रांनो माझं काहीच नाही आहे. माझं चालू आहे आता जेवण करायचं आहे दुसरं काहीच नाही आहे. आता ऊन तर राहिलं मित्रांनो थोडंफार. तर आता घरी थांबूया आणि नंतर बघूया की काय करायचं काय नाही. तर चला मग पहिले जाऊया पाखराला पाणी घेऊन टाकूया नंतर. कारण की मी सकाळी टाकलं होतं आता ते कमी झाल्यावर टाकू. तर चला भेटू नंतर. कारण आता तुम्ही बघू शकता की आता जेव्हापासून मेल भिजवा लागलो तेव्हापासून मस्त हिरवागार झालं आणि आंबा पण बघू शकता हिरवागार झाला इथं. आणि पाणी बघू शकता पाणी चालू आहे. तर हे बघा तुम्ही याला पण पाणी देणं चालू आहे मित्रांनो मस्तपैकी. हे बघू शकता किती हिरवागार झालं इथं. त्याला मस्त मित्रांनो बारीक बारीक जामं पण आलेली आहेत. तुम्हाला दाखवतो मी. कुठं गेला जाम. जर मला जाम दिसल्यासारखा झालता बरं पण आता ते कुठं हे बघा मित्रांनो हे बघा हे
याला बारीक बारीक जांभा आलेत तर बघू शकता. आणि माझ्या खाली बी पाणी इकडं बघू शकता. याला मी आळं गेलो होतं मोठं. आणि हे बघू शकता इकडे पण पाणी चाललेलं आहे. तर मग बघा मित्रांनो, आता त्या आंब्याला आपलं पाणी घालणं चाललंय किती लांबून. तर बघा मित्रांनो, खूप स्ट्रगल असते जिंदगीमध्ये. एक कदम उचला तर पुढं पाणी जात राहते. इथं खड्डे आहे मित्रांनो. आता इथून पाणी काही पुढं जातं का नाही काय माहिती. तर बघा तुम्ही किती मस्त पाणी चाललंय. तर आता त्याला पाणी घालायचं मित्रांनो आपल्याला, काही जातं का नाही काय माहिती. तर चला मग करूया चालू. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता ह्या झाडाला आळं केलं होतं मोठ्या. हे बघा मोठलं डाळ केलं आहे. आता हे भरलं तर मग मित्रांनो हे झाड हिरवंगार होईल. आणि पाखरांना पण इथं पाणी प्यायला भरपूर इथं आधार इथं होणार पाहिजे. तर आपण आता आंब्याला बी आळं करून घेतलेलं आहे. आणि आंब्याला पण इथं आपलं पाणी देणं आता चालू आहे मित्रांनो. तर चला मग घेऊया पटकन याला भिजून. आणि मग उन्हात तानाचं करूया जास्त आराम. मित्रांनो आपलं झाड इथं भिजवणं झालेलं आहे. ते बघू शकता तुम्ही, त्याला पाणी दिसत आहे ते. आणि हे त्याचं सुकलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की आता आपण जे इथं पाणी टाकलं होतं याच्यामध्ये प्यायला पाखरायला, याच्यात आता थोडं कमी झालेलं आहे. पण पूर्ण पाणी मित्रांनो इतकं थंडगार पाणी नाही याच्यात, का सांगा तुम्हाला. इतकी सोय इथं पाखराची घेणं चालली की तुम्ही सांगू पण शकत नाही. तर बघा मित्रांनो, आपलं करेल कॉन्सेप्ट जर का काही सक्सेसफुल झाला तिथं किती चांगलं वाटतंय माणसाला. तर चला मित्रांनो असे काही नवीन नवीन कामं करूया आणि जिंदगी जगूया. तर चला भेटूया नंतरच्या कॉन्टेंटमध्ये. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण मित्रांनो संत्र्याच्या प्लॉटमध्ये आहे. तुम्हाला संत्र्याचं झाड दाखवतो मी. हे मित्रांनो मी रातच्या इकडे हिंडायला आलतो. तर मी मित्रांनो का आलो आहे, कारण की मित्रांनो मी आलो आता ब्लॉग एंडिंग करायला. कारण की दिवसभरचा जो ब्लॉग आहे मित्रांनो तो आता इथं आपला संपला आहे. आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जर तुम्ही तर बघितला असेल तर खूप खूप आभार तुमचे. तर चला मग मित्रांनो, आवडला असेल लाईक सबस्क्राईब जरूर करा. आणि चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.